कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हा मम्मा, टार्गेट परफेक्ट हिट केलंय. म्हणजे म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे अखिलला मी तशीच पट्टी पडवली. मी त्याला सांगितलं लोनसाठी तो पण घर गहाण ठेवू शकतो, जसं लास्ट टाइम आकाश दादाने ठेवलं होतं इव्हेंटच्या वेळी. त्यावेळेस तू ठेव. नाही, काय म्हणाला काय तो? मग तो ऑलमोस्ट रेडी झाला. तुझ्या सासूच्या हातचं चांगलं चुंगलं खाऊन तुझी बुद्धी चांगलीच चालायला लागली आहे. तिच्यामुळे कसली? त्या म्हातारीचं काय उगाच मध्ये मध्ये. बरं जाऊ दे. अखिल आत्ता वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला, माझ्याकडे तेवढाच वेळ. ऐक ना, काय ग? त्याला हे सगळं पटलंय, पण एक प्रॉब्लेम आहे मम्मा. प्रॉब्लेम कुठला? अगं ते वस्तू आणि आकाश कुठेतरी आउट ऑफ मुंबई गेलेत. फिरायलाच गेलेत ना? अच्छा अच्छा अच्छा, ते फिरायला गेलेत आणि तुला जाता येत नाहीये म्हणून चिडचिड चाललीये का? ते दोघं क्लायंट व्हेरीफाय करायला चाललेत. त्यांना खरं कळलं तर तो क्लायंट फेक आहे म्हणून. ओ गॉड, बच्चा माझ्या हे लक्षातच आलं नाही ग. वसुंधरा इतकी चालाक आहे ना, मला 100% खात्री की हे तिचंच डोकं आहे आकाशला बरोबर घेऊन जायचं. तुला माहितीये तिने काय केलं ते? काय? पुण्याला गेली होती जेलमध्ये लकीला भेटायला. अगं पण कशाला? आपल्याबद्दल माहिती काढायला गेली होती. हे बघ, आता लकीनी तिला काय सांगितलं नक्की हे मला माहिती नाही, पण नक्की आपल्या विरोधात काहीतरी सांगितलेलं असणार. आणि आता त्या वसुंधराला जर का हे कळलं ना की हा क्लायंट फ्रॉड आहे, तर संपलं सगळं. नाही, कधी कधी मला वाटतं ना गोळ्या घालून ठार करावं या वसुंधराला. अगं मम्मा, मग आता काय? काय करायचं ना ते मी बघते. पण असं काहीतरी करायचं की ज्यामध्ये आपण 100% जिंकू. ती वसुंधरा आणि आकाश घरीच आले नाही पाहिजेत परत. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू? कसं ते माझ्यावरती सोड. इट विल बी अ सरप्राईज. बाय. वसुंधरा, हे काही डिटेल्स आहेत, हे जरा प्लीज एकदा क्रॉस चेक करतात का? मी जे मार्क केलेत ना ते ॲड्रेसेस आपल्याला उद्या जाऊन बघायचे आहेत. हां, तर एकदा जरा प्लीज चेक करा. आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि काम खूप जास्त आहे. ओके, बघते मी. आकाशराव, अहो ही लिस्ट खूप मोठी आहे. हो, त्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे. सॉरी. हो, झोप येते का तुम्हाला? नाही नाही आपण एक काम करूयात, आपण जरा बाजूला थांबूयात. या इथे. नाही, ॲक्च्युली थोडं थकल्यामुळे डुलकी लागली मला. आम ओके. आणि तसंही ब्रेक घ्यायचा वेळ नाही आपल्याकडे. आकाशराव, नाही म्हणजे मला माहिती आहे हे सगळं खूप अचानक घडतंय आणि आपल्याला इतक्या तातडीने निघावं लागतंय. घरच्यांसाठी सुद्धा अनपेक्षितच आहे ना हे. आईंची भीती पण साहजिक आहे तुमच्या बाबतीतली. मागच्या वेळेसारखं काही झालं तर अशी भीती वाटतेय त्यांना. तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे त्या माणसाचा नक्की उद्देश काय असेल? म्हणजे जर तो खरा असला तरी हे डील त्याला आपल्यालाच का द्यायचंय? तो हे डील दुसऱ्या कंपनीला पण देऊ शकला असता ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तो तुमच्या माहितीतला नाहीये, जुन्या कुठल्या संपर्कातलाही नाहीये. त्याची माहिती गोळा करायला थोडा वेळ लागेल ना आपल्याला, हो ना? मी काम करते. मी काही रेफरन्स मिळतोय का ते बघते, म्हणजे काही जुने कॉन्टॅक्ट्स वगैरे. आकाशराव, बोला ना माझ्याशी. हे बघा, म्हणजे तुम्ही जर माझ्याशी बोलत राहिलात ना तर तुम्हालाही झोप नाही लागणार. अहो, तुम्ही माझ्यासोबत असताना मला झोप येईल का? हां, पण तुम्ही मुलांना जशी अंगाई ऐकवताना तशी मला ऐकवली तर कदाचित झोप लागेल. तुम्ही पण ना अशा वेळेला बरेच जोक सुचतात तुम्हाला. नाही म्हणजे मी असं म्हणत होते, आपण एवढा लांबचा प्रवास करणार आहोत, सकाळी तिथे पोहोचणार, चौकशी करणार.
वेळ जाईल या सगळ्यामध्ये आणि वेळ कमी आहे आपल्याकडे फार. इतका वेळ अखिल तरी थांबेल का? कसं जमणार आहे आपल्याला हे सगळं? अहो, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. माझा कॉन्फिडन्स आहात तुम्ही. सगळं व्यवस्थित होऊ द्या बघा. आणि तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर हेच काय अख्खा हिमालय पर्वत सर करेन. तुम्ही पण ना. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते असे चांदणे, मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्याची पुन्हा. राम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम वरदाग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो. अगं तो राम पण झोपला असेल. किती रात्र झालीये. अहो असं काय रामरक्षा म्हणतेय मी आपल्या आकाशसाठी. कौशल्यानी पण म्हटली होती श्रीरामांसाठी जेव्हा ते वनवासाला गेले होते ना तेव्हा. अगं ती कौशल्य होती. तू काही कौशल्य आहेस का? हा तू जयश्री आहेस. अरे हे बघ, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते. आपला आकाश कामानिमित्त गेलाय. हा पण त्याला वनवासाला पाठवायला ती बाया आहे ना. म्हणू द्यावं मला. जोपर्यंत आकाशचा फोन येणार नाही तोपर्यंत मला काही झोप येणार नाही. हट्टीपणा नको करूच गे. ते जागरण करून तू स्वतःला त्रास काय करून घेतेस? हा तू काय आजारी वगैरे पडलीस तर? अरे मला सांग, 4-4 तासाने फोन करायला तो काय मोकळा आहे का? कामासाठी गेलाय की नाही? झोपला असेल तो. उद्या कॉल कर त्याला तू आता. नाही नाही असं कसं. त्यांनी मला सांगितलं होतं तो फोन करणार आहे म्हणून. जयश्री, अहो मला काळजी वाटते हो त्याची. ती बया आहे ना त्याच्या बरोबर. वसुंधरा त्याची बायको आहे. तू काय भलते असेल ते आरोप करू नकोस. हा अरे उलट ती त्याची जास्त काळजी घेईल. तू अजिबात चिंता करू नकोस. ती आहे त्याच्या बरोबर म्हणूनच चिंता आहे मला. आकाशला जर काही झालं ना मी आयुष्यात माफ नाही करणार तिला. चंद्रचरण श्री झोपले. हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला फोन करणारच होतो. हो 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 येस सर, आय रिमेंबर. हो सर, सगळं वेळेत होईल. डोंट वरी. हो तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं वेळेत होईल. येस येस. ओके, भेटूया. चलो बाय. अखिल, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.